संसदेचं आजपासून 3 दिवसीय विशेष अधिवेशन. महिला आरक्षण, मतदारसंघ पुनर्रचना, घटना दुरुस्ती विधेयक मांडलं जाणार. लोकसभा मतदारसंघाची फेररचना करून 2029ला 33% आरक्षण लागू करण्याचा सरकारचा निर्धार. नारी शक्ती विधेयकासाठी संसदेत जय्यत तयारी. प्रेक्षक गॅलरीतून महिलांना चर्चा ऐकण्याची संधी मिळणार. ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी देशभरातल्या विविध स्तरातल्या महिलांना निमंत्रण. 5 राज्यांची निवडणूक असताना विधेयक आणण्याची काय गरज होती? खासदार संजय राऊतांचा सवाल. हे नारी शक्ती नाही तर भाजप शक्ती विधेयक असल्याची टीका. महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा द्यावा. मुख्यमंत्री फडणवीसांचं सर्व पक्षीयांना आवाहन. विधेयकाला काहींचा छुप्या पद्धतीनं विरोध असल्याचाही आरोप. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी लवकरच निवडणूक होण्याची शक्यता. रखडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीचा अडसर येणार नसल्याची माहिती. आज महाराष्ट्रात प्रथमच ईव्हीएम तपासणी. चांदिवली विधानसभा निवडणुकीतील ईव्हीएम तपासणीला सुरुवात. तपासणीवेळी माजी मंत्री नसीम खान उपस्थित. आदित्य ठाकरे कार्याध्यक्ष होणार. भाजप नेते संतोष धुरी यांचं वक्तव्य. काही जण पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचं धुरींचं वक्तव्य. भोंदू खरात प्रकरणात नवी माहिती समोर. आरोपींच्या खात्यात मागील 2 वर्षात 21 कोटींहून अधिकचे व्यवहार. शिर्डीतील 4 एकर जमिनीची 5 कोटींना खरेदी. खरेदीपूर्वी खात्यात 3 कोटींची उलाढाल झाल्याचं उघड. भोंदू खरातची पत्नी कल्पना खरातच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी. शिर्डीत खरात दाम्पत्यावर फसवणूक आणि सावकारीचा गुन्हा दाखल. जामीन न देण्यासाठी पोलिसांकडून कोर्टात 17 मुद्दे सादर. नाशिक आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरणात एटीएसची एंट्री. एटीएसच्या पथकाकडून तपास सुरू. अमरावती परतवाडा प्रकरणी कठोरा नाका इथल्या फ्लॅटवर आरोपीकडनं मुलींवर अत्याचार. फ्लॅटवर अनेक मुली येत असल्याचा रहिवाशांचा आरोप. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र उन्हामुळे तापला. अकोल्यात सलग दुसऱ्या दिवशी पारा 44 अंशांवर. उन्हामुळे दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट. आणि भारताचा माजी स्टार फलंदाज विनोद कांबळीला ब्रेन स्ट्रोकचा धोका. सचिन तेंडुलकरसह अनेक मित्र धावले मदतीला. मदतीसाठी मित्रांनी बनवला व्हॉट्सअप ग्रुप.